ऊसापासून इथेनॉल निर्मितीवरची बंदी आता उठवण्यात आली आहे। बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल बनवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे आणि बंदी घालण्याच्या या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने आता यू टर्न घेतलाय। शेतकरी आणि साखर कारखान्यांना त्यामुळे हा निश्चितच मोठा दिलासा म्हणावा लागेल। मोठा निर्णय झालाय। ऊसापासून आता इथेनॉल निर्मितीवर जी बंदी घालण्यात आलेली होती ही बंदी आता उठवण्यात आली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेतलेला आहे, निर्णय बदलण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून ऊस कारखानदार आणि यामध्ये मोठं अस्वस्थ वातावरण होतं, मात्र आता इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। राम, काय नेमका हा निर्णय झालेला आहे? केंद्र सरकारने आपली भूमिका बदलल्याचं दिसतंय। बिलकुल आणि हा युटर्न जो आहे तो अवघ्या काही दिवसांमध्येच घेतलेला आहे। परंतु ही बंदी जरी उठवली असली तरी सुद्धा कॅप जी असणार आहे ती 17 लाख टनांच्या आसपास ही कॅप असणार आहे। आणि याच्या अगोदर यावर आक्षेप घेण्यात आले होते आणि सांगण्यात आलं होतं की वारंवार म्हणजे की महाविकास आघाडीकडून पण या संदर्भामध्ये बैठक घेण्यात आली होती। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भामध्ये बैठक घेतली होती आणि जी कॅप लावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इथेनॉलवरची जी बंदी आहे ती तात्काळ उठवावी अशी मागणी सुद्धा शरद पवार यांनी केली होती। आणि त्या संदर्भामध्येच ते अमित शहा यांची भेट पण घेणार होते। भेट झाली नाही, मात्र निर्णय आता आलेला आपल्याला दिसून येतोय आणि 17 लाख टन याच्या नंतर जे काही उरणार आहे तर त्याचं डायव्हर्जन केलं जाणार आहे। त्यामुळे हा साखर कारखानदारांना मोठा दिलासा मानावा लागेल। निश्चितच राम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। रामराजे शिंदे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि केंद्र सरकारनं भूमिकेत बदल करत आता हा निर्णय बदललाय। आता ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे। इथेनॉल निर्मितीवरचा बंदीचा निर्णय आता उठवण्यात आलेला आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे